नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी मित्र BM या चॅनलवर। आज मी तुम्हाला परभणी 612, 335 आणि फुले दुर्वा या सोयाबीनमधला फरक सांगणार आहे। हे बघा, ही आहे 335। पहिले तुम्हाला 335 दाखवतो। हे बघा, 335 सोयाबीन आहे। चांगला माल आहे, हिला खूप आहे। आता तुम्हाला 612 दाखवतो। हे बघा, ही परभणी 612, ही एक ओळ आहे, ही एक ओळ आहे। ही परभणी 612 आणि पराठीतली जर म्हणले तुम्ही, हे बघा चाललेलो आहे मी। हे बघा, पराठीतली ही 612, परभणी 612, खूप माल आहे हिला पण। हे बघा, ही 612 आहे, 612। 335 आणि परभणी 612 मध्ये थोडा फरक आहे, खूप काय फरक नाही, माल वगैरे सर्व सारखंच आहे। आणि आता तुम्हाला मी नेत आहे फुले संगम, फुले दुर्वा। ही जी जात आहे पिकाची, सोयाबीनची, हिच्यावर खूप जास्त प्रमाणात रोग पडतात। त्या शेतामध्ये तुम्हाला नेणार आहे मी आता। आणि 335 परभणी 612 या सोयाबीनला जर खत टाकलं तर आणखीन चांगला उतार येतो। हे बघा, ही आहे फुले दुर्वा। हे बघा, सर्व झाडणे झालेली आहे। हे बघा, हे बघा, काहीच माल नाही। हे बघा, हे बघा, पापड्या वाळून गेलेल्या आहे। हे काडीच आहे, सर्व काड्याच आहेत। हे असं का झालं बरं? यांनी चांगली फवारणी पण नाही केली। आणि हे बघा, ही फुले दुर्वा या सोयाबीनला खत पाहिजे म्हणतात। वाद्या फुलं लागायच्या टायमाला याला DAP चांगलं खत हे असं टाकणं लागते, कारण की याला खूप प्रमाणात पापड्या धरतात आणि त्याची ताकद झाडाची संपून जाते आणि फुगत नाहीत बरोबर। हे बघा, 335 612 यांना शेंगा कमी लागतात, पापड्या कमी लागतात, पण त्या सर्व फुगतात। हे बघा, याच्यावर सगळा रोग पडलेला आहे। चांगलं बुरशीनाशक फवारणे गरजेचं आहे, जेवढं चांगलं असेल तेवढं चांगलं। हे बघा मित्रांनो, जर फुले दुर्वा ही सोयाबीन तुम्हाला लावायची असेल तर चांगली काळजी तुम्ही घेऊ शकता आणि मग लावू शकता। नमस्कार, चॅनलला सबस्क्राईब करा।